नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे ई-केवायसी संदर्भामध्ये. आता हा व्हिडिओ का शेअर करत आहे सांगा बरं. बऱ्याच महिलांच्या कमेंट येत आहेत, ताई ई-केवायसी वर काहीतरी बोला ना, ताई ई-केवायसी वर काहीतरी बोला ना, ताई लवकर ई-केवायसी चालू करा ना. बरोबर. तर या संदर्भात मी ऑलरेडी व्हिडिओ भरपूर शेअर केले, पण तुमच्या खास करून तुमच्या आग्रहास्तव मी आजचा व्हिडिओ शेअर केलाय ई-केवायसीचा. बरोबर. आता मी शेअर केलाय तुमच्यापर्यंत, तुमचं सुद्धा काम आहे या व्हिडिओला शेअर करणं. बरोबर. बाकी तर मी प्रयत्न करतच आहे नवीन ई-केवायसी साठी. आता बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे, ताई आम्हाला ई-केवायसी करायची आहे ही माहितीच नव्हतं. आम्हाला जेव्हा कळलं की ई-केवायसी करायची आहे तेव्हा ई-केवायसी बंद झाली होती. आणि आता असं झालं की आम्ही पात्र आहोत तरी पण आम्हाला हप्ता मिळत नाही. नोव्हेंबर पासून आमचा हप्ता बंद आहे. आता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे म्हणजे जवळपास 7 आणि आता जून 8 महिने झालेले आहेत. या महिलांचा लाभ बंद झालेला आहे. आता विचार करा तुम्ही, ई-केवायसी झालेली नाही आणि आपण थोडक्यात समजू की ह्या ज्या महिला आहेत ज्यांची केवायसी झाली नाही त्या पात्र आहेत असं आपण समजू. आता विचार करा, 8 महिन्याचे पैसे किती होतात हो? किती होतात 8 महिन्याचे पैसे? तर एवढे पैसे या महिलांचे सध्या बुडालेले आहेत असं म्हणू, किंवा तेवढे पैसे त्यांना मिळालेले नाहीत. आणि आता हे जे पेंडिंग हप्ते आहेत ना, हे त्यांना मिळणार नाहीत, कारण का पेंडिंग हप्ते आता मिळत नाहीत. कोणाचेही पेंडिंग हप्ते आता मिळत नाहीत. तर विचार करा, नोव्हेंबरचे 1,500, डिसेंबरचे 1,500, जानेवारीचे 1,500, 4.5 झाले का? त्याच्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, बरोबर, किती होतात? 6,000 रुपये. बरोबर. मार्च, एप्रिल, मे आणि जून किती होतात? 6,000 रुपये. बरोबर. म्हणजे साधारण आतापर्यंत या महिलांचे 8 महिन्याचे 12,000 रुपये जे आहेत ना, ते यांना परत मिळणार नाहीत, कारण आता पेंडिंग हप्ते मिळत नाहीत. त्यामुळे बऱ्याच महिला मला आता म्हणत आहेत, आणि हे मी 12,000 कसं धरले माहितीये का? नोव्हेंबर पासून जून पर्यंत धरले बरं का. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून, आणि 8 म्हणजे 12. तर 8 महिन्याचे 12,000 रुपये या महिलांचे बुडालेले आहेत. आणि या महिलांना सध्या खूप टेन्शन आलेलं आहे. त्यामुळे त्या म्हणतात, ताई आम्हाला हप्ता मिळत नाही, काहीतरी करा ना, हप्ता मिळत नाही, काहीतरी करा ना. आता कितीतरी महिला अशा आहेत ज्यांची केवायसी झाली नाही. जेवढ्या आपल्यापर्यंत पोहोचल्या त्यांच्या कमेंट आपल्याला येत आहेत, आपण प्रयत्न पण करत आहोत. पण ज्या आपल्याकडे आल्याच नाहीत, आपल्या चॅनलवर आल्या नाहीत, आपल्या सोशल मीडियाला आले नाहीत, त्यांना कसं कळणार आहे ना हे सगळं? आता तुम्हाला माहितीच नव्हतं आणि मला माहिती होतं बरं का. हे मला बऱ्याच महिलांनी सांगितलं होतं अगोदर. पण मला काही महिलांचे, प्रत्येक जिल्ह्यामधून काही महिलांचे मला कॉल पण आले होते, ताई आम्हाला माहितीच नव्हतं की आम्हाला ई-केवायसी करायची आहे. आम्हाला जेव्हा कळलं नाही केवायसी करायची तेव्हा ई-केवायसी बंद झाली होती. त्यामुळे या महिला केवायसी करू शकल्या नाही. तर या माझ्या व्हिडिओच्या अंतर्गत मी सरकारला कळकळीची विनंती करत आहे. ह्याच्यामध्ये महिला व बाल कल्याण विभाग सुद्धा आहे, आदरणीय दोन्हीही आपले लाडके भाऊ सुद्धा आहेत. मी पूर्ण महायुती सरकारलाच या माझ्या व्हिडिओच्या अंतर्गत विनंती करते की कृपया करून लवकरात लवकर ही ई-केवायसी जी आहे ते चालू करा आणि ही अपडेट लवकर द्या, जेणेकरून ज्या महिलांची केवायसी झाली नाही ना त्या महिलांची केवायसी होईल. कमीत कमी ज्या महिलांची केवायसी झाली नाही ना त्यांना तरी केवायसी करण्याचा ऑप्शन एकदा द्या. त्या जर महिला पात्र ठरल्या तर त्यांना लाभ द्या. पण ही केवायसी लवकर चालू करा, कारण या महिलांना लाभच मिळत नाही. आज 8 महिने झाले या महिलांना लाभ मिळत नाहीये. बरोबर. आता जर ह्या महिला पात्र आहेत तर त्यांचे पैसे एवढे बुडालेले आहेत. आता 8 महिन्याचे 12,000 रुपये, आणि माहित नाही आता पुढे ई-केवायसी कधी चालू होणार. बरोबर ना. त्यामुळे लवकरात लवकर ही ई-केवायसी करा आणि या बिचाऱ्या महिलांना लाभ द्यायचा प्रयत्न करा. हीच विनंती माझ्या या व्हिडिओच्या अंतर्गत मी सरकारला करत आहे. बाकी तर मी काल पण एक व्हिडिओ आपल्या दोन्ही भावांना शेअर केलेला आहे. आता बघू तिथून काय अपडेट येते आहे. 1-2 दिवसापूर्वी मी हा व्हिडिओ शेअर केलेला होता. आता बघू ह्याच्यामध्ये काय अपडेट मिळते, काय होतं. सगळी माहिती तर मी, हे बघा, माझं कामच आहे तुमची माहिती सरकारपर्यंत पोहोचवणं, सरकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या सगळ्या व्हिडिओची दखल पण घेतली जाते प्रत्येक वेळेस. त्यामुळे आता तुमच्या आग्रहास्तव ही केवायसी जी आहे ती, ह्या ई-केवायसी वर जो आहे तो मी व्हिडिओ शेअर केलाय. मला माहिती आहे की तुम्हाला भरपूर टेन्शन आलंय, केवायसी न झाल्यामुळं तुम्हाला हप्ता मिळत नाही. मला अजून एक ह्याच्यामध्ये खूप महत्वाचा विषय सांगायचा आहे की ताई आम्ही केवायसी केलीये पण आमची केवायसी अपडेटच झालेली नाहीये असं दाखवत आहे आम्हाला जेव्हा आम्ही फॉर्म स्टेटस चेक केले. तर बघा, आता तुमची जर केवायसी अपडेट झाली नसेल, सक्सेस झाली नसेल, तर तुम्ही जेव्हा केवायसी करणार तेव्हाच तुम्हाला लाभ मिळणार आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आता कुठेच ई-केवायसी चालू नाही. ज्या वेळेस ही ई-केवायसी पोर्टलवर चालू होईल तेव्हा सगळ्यात अगोदर मीच तुम्हाला सांगणार आहे.
आलं का लक्षात? त्यामुळे केवायसी केली पण ती सक्सेस झाली नाही किंवा अपडेट झाली नाही, याचा अर्थ आहे की तुम्हाला परत केवायसी करावी लागणार आहे. आता बऱ्याच महिलांनी अशा कमेंट केलेल्या आहे की ताई आम्ही केवायसी केली, आमचं आधार अपडेट नव्हतं. बरोबर, आम्ही केवायसी केली पण आमचा आधार अपडेट नसल्यामुळे आम्हाला लाभ मिळत नाहीये. त्याच्यामध्ये बऱ्याच महिलांच्या कमेंट अशा आलेल्या आहेत की ताई आम्ही ई केवायसी केली पण आमची झाली नाही कारण आम्हाला आधार अपडेट सांगितलं. मग आम्ही आमचा आधार अपडेट केला आणि परत केवायसी केली पण तरी सुद्धा आम्हाला लाभ मिळत नाही. आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात तर तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करायचंय. तिथे तुम्हाला काय दाखवतंय, एरर मध्ये आधार अपडेट करा सांगते का काय सांगते ते बघा आणि मला कमेंट करा. बाकी जर ई केवायसीची कुठलीही तुम्हाला अडचण असेल तुमच्या फॉर्मच्या स्टेटसमध्ये तर दाखवत असेल की तुम्हाला रिमार्क्स मध्ये ई केवायसी झाली नाही किंवा ई केवायसी अपडेट करा किंवा आधार अपडेट नाही, तर ते सगळं झाल्याशिवाय तुम्हाला कळत नाही, जोपर्यंत तुमची केवायसी होणार नाही लाभ मिळणार नाही. ह्याच्यामध्ये ज्यांचं आधार अपडेट नाही त्यांनी तात्काळ आधार अपडेट करून घ्या बरं का सगळ्यांनी. जेव्हा आपल्याला केवायसीचा ऑप्शन येईल तेव्हा तुम्हाला ते आधार अपडेट केलेलं लागणार आहे त्या ठिकाणी. मग त्याच्यामध्ये जन्मतारीख आहे तुमची, त्याच्यानंतर तुमची जे आहे ते आधार नंबर आहे, तुमचा जो आधार कार्डचा जो फोटो असतो ना तो पण खूप महत्वाचा आहे, ग्राह्य धरला जातो. आधार कार्डवर जे काही लिहिलेलं असतं ते स्पष्ट दिसायला लागतं. त्यामुळे एकदा आधार अपडेट करून घ्या. ज्यांचं आधार अपडेट नसेल त्यांनी आधार अपडेट करा. जसं केवायसीची माहिती येईल मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगते. तुमच्यासाठी माझा आजचा हा व्हिडिओ पूर्णतः केवायसीच्या संदर्भामध्ये होता. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर महिलांना जरूर शेअर करा. तुमची पण केवायसी झाली नसेल तर मला कमेंट जरूर करा. बाकी मी तर प्रयत्न करतच आहे, ज्यांची केवायसी झाली नाही त्यांना तात्काळ हे ऑप्शन उपलब्ध करून देण्यात यावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.